डायबिटीजमध्ये कोणती धान्य खाल्ली पाहिजे आणि कोणती धान्य खाणं टाळलं पाहिजे, तर आधी कोणती टाळायची ती बघूया. गहू, व्हाईट राईस म्हणजे तांदूळ आणि ज्वारी हे तिन्ही धान्य खाणं आपण टाळलं पाहिजे, कारण यांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे, म्हणजे जवळपास 70 ते 80च्या घरामध्ये आहे. शिवाय गव्हामध्ये ग्लुटेन देखील असतं, ज्यामुळे शुगर जास्त प्रमाणामध्ये वाढते, तर हे आपण टाळले पाहिजे. आणि डायबिटीजमध्ये काय खावं, तर डायबिटीजमध्ये सगळ्यात उत्तम आहे बार्ली, ज्याला मराठीत जव म्हणतात, हिंदीमध्ये जव म्हणतात. याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे, जवळपास 25 ते 30च्याच घरामध्ये आहे. याच्यात भरपूर फायबर्स असतात, त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल सुद्धा कंट्रोलमध्ये येतं, म्हणून आपल्याला हे डायबिटीजमध्ये घेता येईल. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स, जसं फॉक्सटेल मिलेट आहे, लिटिल मिलेट आहे, बार्नयार्ड मिलेट आहे, फिंगर मिलेट आहे, पर्ल मिलेट आहे, हे जे वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स आहे यांच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असतात, यामुळे शुगरचा स्पाइक कमी होतो, पोट भरल्याची फिलिंग लवकर येते आणि इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी देखील वाढते. आपण जे रोजच्या वापरातल्या आपल्या बाजरी आणि नाचणी शिवाय वरई यांचा समावेश या मिलेट्समध्ये होतो. तिसरा आहे खपली गहू. आपल्या नॉर्मल गव्हापेक्षा म्हणजे लोकवण किंवा सिहोर ह्याच्या ऐवजी खपली गव्हाचा वापर आपण डायबिटीजमध्ये करू शकतो. याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे, शिवाय यामुळे शुगर स्पाइक होत नाही. त्यानंतर राजगिरा, जो आपण उपवासाला वापरू शकतो. राजगिराचा सुद्धा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे, याच्यामध्ये प्रोटीन आणि न्यूट्रिशन खूप चांगल्या प्रमाणामध्ये आहे, शिवाय हा ग्लुटेन फ्री आहे, म्हणून याचा वापर आपण करावा. तसेच क्युनोआ हा एक नवीन धान्याचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये त्याला कम्प्लीट प्रोटीन म्हटलं जातं. याच्यात सुद्धा भरपूर न्यूट्रिशन आणि प्रोटीन्स आहेत. याचा उपयोग आपण खिचडीसाठी किंवा वेगवेगळ्या सॅलड्समध्ये किंवा नाश्त्याच्या प्रकारांमध्ये देखील करू शकतो. आता आपल्याला व्हाईट राईस खायचा नाही, तर आपण रेड राईस किंवा खूप जुना तांदूळ किंवा मग ब्राऊन राईस वापरू शकतो. अशा पद्धतीने जर आपण डायबिटीजमध्ये धान्यांचा वापर केला तर नक्कीच आपण लवकरात लवकर मेडिसिन फ्री होऊ शकतो आणि आपल्या शुगर लेवल मेंटेन करू शकतो.